एकनाथ खडसे दिवाळीनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करू शकतात आणि रोहिणी खडसे यांच्या नावाची ही चर्चा आहे। महायुतीमध्ये येण्यासाठी काही रोहिणी खडसे यांना काही आव्हान करणार नाही, आपल्याला कोणाला आव्हान करायची गरज नाही, कारण की मला एक प्रश्न पडलाय की ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही। आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू, पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली, कोणाचा प्रचार लोकसभेला कसा केला आहे, असं सगळं फार मोठा गोंधळ आहे। तो जर थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्रासमोर तर आपल्याला त्याचा पुढचा मुख्यमंत्री पदावरून रस्सी केस रंगलेली आहे। गिरीश महाजन म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, तर अमोल मिटकरी यांनी गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे। प्रत्येक कार्यकर्ता काम करत असताना तो त्याच्या नेत्याचा एक आदर्श घेऊन राजकारणात आलेला असतो, तो सामाजिक कार्य करतो, राजकीय काम करत असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याचा नेता मोठा हवा। त्याच्यामुळे कार्यकर्ते म्हणून त्यांनी प्रत्येकजण अपेक्षा होती। गिरीशजी महाजन बोलले तरी ते त्यांच्या नेत्यांबद्दलची त्यांची अपेक्षा ती त्यांनी व्यक्त केली, कारण की त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करतात, आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो। आम्हाला वाटतं आदरणीय दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, याच्यामध्ये गैर असं काहीच नाहीये। अपेक्षा असणं किंवा त्या पद्धतीने काम करणं, ती अपेक्षा व्यक्त होणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। त्याच्यामुळे त्या पद्धतीने कार्यकर्ते व्यक्त होत असतात। आम्हालाही वाटतं आदरणीय दादा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ती एका कार्यकर्त्याची प्रामाणिक भावना।